देशभराच्या इलेक्शनमध्ये जगाच्या पाठीवरती एसटी नावाचा व्यक्ती उभा राहिला। त्यांनी शरीर शोषण याचा व्यवसाय सुरुवात तर केलाच, पण त्याच्याच बरोबर 15, 16, 17 वयाच्या असताना मुलं मुली जगभरातल्या वापर करत त्यांनी एक रॅकेट उभं केलं की ज्या रॅकेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागतात। देशाचं अख्खं फॉरेन डिपार्टमेंट असताना त्या देशामध्ये अँबॅसेडर आहे, स्टाफ आहे, त्याला बाजूला सोडून एसटी नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरनं या देशाची परराष्ट्र धोरण आखल्या जात आहे। आणि हा माणूस हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो की या दोन राष्ट्रांना तुम्हाला खुश करायचं असेल तर तुम्ही मुजरा केला पाहिजे त्यांच्या समोर। आणि नरेंद्र मोदी हे मुजरा करतात। 140 कोटी देशाचा पंतप्रधान हा अत्यंत पॉवरफुल व्यक्ती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। जगामध्ये 5वी आर्मीची स्ट्रेंथ आपल्याकडे आहे। जगामध्ये सगळ्यात मोठं मार्केट हे आपण कंट्रोल करतो। एवढी ताकद असतानाही नरेंद्र मोदी सारख्या एसटी नावाचा व्यक्ती हा मुजरा करायला लावू शकतो। त्याच्यामुळे नुसता मुजरा नाही तर त्या एसटी फाईल मध्ये अजून दडलेले आहेत। दुर्दैवाने ट्रम्प यांनी उरलेली माहिती अजून बाहेर काढलेली नाही, पण नरेंद्र मोदींना मागच्या 2 महिन्यामध्ये खाडी युद्धामध्ये कशा रीतीने नाचवलं जातंय याचं उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे।